इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। भांडूप येथे नवऱ्याशी सतत होत असलेल्या वादाला कंटाळून वरप येथील बहिणीकडे आश्रय घेतलेल्या महिलेची तिच्या पत्नीने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर परिसरात घडली आहे। कल्याण मुरबाड रस्त्यावरील वरप गावात असलेल्या विश्वजित प्रेसिये या गृहप्रकल्पात विद्या पवळे या आपल्या मुलीसह बहिणीकडे राहत होत्या। गुरुवारी रात्री काही सामान घेण्यासाठी त्या इमारतीखाली आल्या होत्या। त्यावेळी रात्री 9:30च्या सुमारास इमारतीच्या गेटवर तिचा पती संतोष पवळे दबा धरून बसला होता। विद्या गेटच्या आत येताच संतोषने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला। या हल्ल्यात विद्याच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आणि त्या रक्ताच्या थोरात कोसळल्या। दरम्यान परिसरातील रहिवासी धावून आले असता संतोषने स्वतःच्या गळ्यावरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला। स्थानिक नागरिकांनी तत्काळ टेम्पोमधून दोघांनाही उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी विद्याला तपासून मृत्यू घोषित केले। प्राथमिक उपचारानंतर संतोषला पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। पवळे दाम्पत्य भांडूप येथे वास्तव्यास होते, परंतु वैवाहिक वादामुळे विद्या गेल्या 2 महिन्यांपासून वरप येथील बहिणीकडे राहत होती। या घटनेने परिसरात खळबळ माजली असून टिटवाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे।